बघा, आज आमच्या कातकरी समाजाला ह्या अवस्थेमध्ये जगावं लागतंय. लोक सरकार प्रशासन सांगत आहे की कातकरी समाजाच्या भरपूर योजना काढलेल्या आहेत. आज हे पाणी बघा किती खडूळ आहे. आज मी संघटनेचा सामाजिक कार्यकर्ता असून पण मला हे पाणी पिवावं लागतं आहे. प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी किंवा जे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांना हे आज म्हणजे त्यांना एक इशारा आहे की कातकरी समाज किती अवस्थेमध्ये आहे. आज हे पाणी मला पिवावं लागतं आहे स्वतःला. म्हणून जनता तर पितेच, आपण पण पिऊ. हे पाणी ग्रामसेवकनी पण पिलं पाहिजे, हे पाणी आमदारांनी पण पिलं पाहिजे, हेच पाणी सरपंचांनी पण पिलं पाहिजे. आम्ही ग्रामपंचायतला एक इशारा देण्याचं काम करणार आहोत की 8 दिवसाच्या आत इथे जर पाणी योजनेची उपाययोजना केली नाही, आमच्या कातकरी समाजाच्या घरापर्यंत पाणी पोहोचलं नाही, आम्ही हांडा कळशी मोर्चा काढू. एक ग्रामपंचायत ब्लॉक करू आणि पंचायत समितीही ब्लॉक करू. आम्ही कोणत्या अधिकाऱ्याला बाहेर काढू देणार नाही. आम्ही तेच पाणी इथून घेऊन जाणार, तेच आम्ही पिणार, तेच अधिकाऱ्यांना पण पाजणार. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर असलेल्या विवळवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरी पाड्यावर आजही पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. तब्बल 250हून अधिक लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांना रात्रीच्या अंधारात 1 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या डबक्यातून ग्रामस्थ पाणी भरतात, त्याच डबक्यात जनावरे देखील पाणी पितात आणि तेच दूषित पाणी कातकरी बांधवांच्या नशीब येत आहे. जल जीवन मिशन योजनेच्या मोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात आदिवासी कातकरी समाजाला साधे स्वच्छ पिण्याचे पाणीही मिळत नसल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीनंतर ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने केवळ आश्वासनांची खैरात केली, मात्र प्रत्यक्ष उपाययोजना शून्यच राहिल्या. जनावरांनी पिलेलं पाणीच आज कातकरी समाजाला प्यावं लागत असेल तर शासनाने विकासाच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा घणाघाती आरोप ग्रामस्थांनी केला. तर वाढत्या उन्हात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तत्काळ कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. आणि याच कातकरी पाड्यावरील नागरिकांना डबक्याचे पाणी पिऊन दिवस काढावे लागत असल्याने व पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकारबाबत ग्राउंड रिपोर्ट घेतला आमच्या प्रतिनिधीने. पाहूया. विकासाच्या गप्पा फक्त कागदावरच. आजही आदिवासींच्या वाटेला हाल अपेष्टा. जर पालघर जिल्ह्यात पाण्यासाठी आजही वणवण करावी लागते. जो इथला स्थानिक आदिवासी आहे, अनेक पालघरमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प आले, आदिवासींच्या जमीन घेतले गेले आणि त्यांच्यामध्ये आदिवासींना विकासाचं लॉलीपॉप दाखवून आदिवासीच्या जमीन शासनाने हस्तांतरित केला. परंतु तोच आदिवासी आज पाण्यासाठी वणवण करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शैलेश तांबडा. आपण सध्या महालक्ष्मी कातकरी पाडा या ठिकाणी आलेले आहात आणि माझ्या पाठीमागे बघताय ही लोक ही पाण्यासाठी साधारण 800 ते 900 मीटर ते लांब जंगलात पाण्यासाठी आलेत. त्यांचं थेट आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. इथं काही महिला आहेत. ताई, इथे तुम्ही पाणी घेण्यासाठी आलात. तुम्हाला ग्रामपंचायतने अशी कुठली सोय करून दिली नाही का जवळपास? नाही. तुमचं नाव काय आहे? माझं अरुणा विजय भोये. तुम्हाला पाण्याची ही पाण्याची अडचण ही म्हणजे कधीपासून यायचं कायमस्वरूपी आहे? तिकडे पावसाळ्यात असते पाणी की कायमस्वरूपी इकडेच तुम्हाला घ्यावं लागतं? इकडलाच पाणी आम्ही घेत आहोत, पण म्हणजे जत्रा पैसे आम्हाला पाणीच नाही इकडे भेटत. नाही पोरांना अंग धुवा मिळत, नाही कपडे धुवा मिळत, नाही पियाला मिळत. पाण्याला येतात तिकडं आमचं काम बठार होऊन जातात. की मग तिथून किती म्हणजे समजा तुम्ही तिथून आले तर इथे किती टाइम लागतो तुम्हाला पाणी घेण्यासाठी? म्हणजे नाही केल्याला 1 मीटर तर असेल. 1 किलोमीटर? हां. हां. मग तुम्ही ही जी तुमची अडचण आहे ते तुमचा सरपंच, ग्रामसेवक यांना कधी म्हणजे मांडली काय, बोलले काय तुम्ही? हो, बोललो ना. 2-3 वेळा आम्ही मीटिंगला गेलतो, पण दादूच नाही केली काही. म्हणजे याच्यावर लक्ष देत नाही देत. असं का? नाही देत.
आपल्याबरोबर महालक्ष्मी येथील सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांना आपण विचारपूस करणार आहोत. तुमच्या ज्या महिला आहेत त्या पाणी घेण्यासाठी इथेपर्यंत येतात, म्हणजे साधारण 800-900 किलो म्हणजे 900 मीटर आहे, बरोबर? तर ग्रामपंचायत तुम्ही हा विषय कधी मांडलेला का? ग्रामपंचायतला आम्ही मागच्या 2 महिन्यापासून याचा फॉलोअप चालू आहे. त्यांना आम्ही वारंवार सांगितलं. आमच्या संघटनेमार्फत आम्ही त्यांच्यासोबत मिटिंग केली. आमचे अध्यक्ष साहेब येऊन त्यांची मिटिंग केली. त्यांनी प्रत्यक्षात लोकेशन व्हिजिट केलं आणि इंजिनियर प्रत्यक्षात बोलवून त्यांनी ठरवले की आपण लगेच याच्यावरती कार्यवाही करू. पण अजून परत झालेलं नाही. आम्ही किती वाट बघायची, आम्ही काही ताणेविना राहायचे का, असा आम्हाला मोठा प्रश्न पडला. म्हणून आज आमच्यावरती ही वेळ येते. आणि एक मध्ये तुम्हाला थांबवतो. तो जो विहिरा आहे त्याच्यावरती काट्या ठेवल्यात, नेमकं कारण काय? कारण की त्याच्यात ते कचरा पण कधी कधी पडू शकतो. मग कारण काय असं? बरोबर, त्या विहिऱ्यावरती आम्ही काट्या ठेवल्यात ते असं करून की इकडे पाण्याचा स्रोत कमी आहे. फक्त आम्ही एकाच ठिकाणी वापराचे पिण्याचे पाणी आहे आणि आजूबाजूला जंगलामध्ये गुरंढोरं आहेत. तर ते पाणी पिऊ नये. जर त्यांनी पिलं तर आमच्या बाया येतात आणि तसंच भरून घेऊन जातात. कारण उपसायला तेवढा वेळही नसतो. कारण उपसायला घेतला तर अजून आणखीन अर्धा 1 तास वाढतो आमचा. त्याच्यामुळे जरी पिलेलं पाणी असेल ते उष्ट घेऊन जातात. म्हणून म्हणजे असं कधी झालंय का गुरांनी पाणी पिलं आणि ते तुम्ही हो घेऊन हो गेले? हो नक्की झालं. अगदी बऱ्याच वेळा असं गुरांनी पाणी पिलेलं आम्ही घेऊन गेलेलो आहे तिकडे खड्ड्यामध्ये भरून. हे होते विलास भोये इथले सामाजिक कार्यकर्ते. त्यांचं म्हणणं असं आहे की आज आपण पाहू शकतो 2026 म्हणजे प्रत्येक ठिकाणी शासन ह्या विकासाच्या गोष्टी करतो आणि प्रत्येक ग्रामपंचायतला कोट्यवधी रुपयाची जलजीवन मिशन ही योजना चालू आहे. त्या योजना देखील कधी पूर्ण होतील ह्या सांगता येत नाही. परंतु इथे जो एक कातकरी पाडा आहे त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आजही त्यांना ह्या ठिकाणी जर समजा तो विहिरा जो म्हणजे त्यांचं पाणीसाठा आहे तो उसपल्यानंतर तिथं कधी पाणी जमलं आणि त्याच्यावर काट्या जर ठेवल्या नाही किंवा काठी थोडी साईडला झाली तर त्यांना ते गुरांनी गाई बैल ह्यांचं उष्ट पाणी प्यावं लागतं. ही परिस्थिती आज आहे. पालघर न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन सुधीर शैलेश तांबडा, पालघर. खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटून देखील 21व्या शतकात ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी देखील वणवण भटकावे लागते. यासारखी लाजिरवाणी गोष्ट स्थानिक ग्रामपंचायतीला नसावीच. मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासन अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. तर ग्रामपंचायतच्या सरपंचासह ग्रामसेवकाने देखील हे पाणी प्यावे असे आवाहन देखील ग्रामस्थांनी केले आहे.